नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आताची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग येते। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर बोरघाटामध्ये दरड कोसळलेली आहे। जे मुंबई आणि पुण्याकडे प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाटामध्ये दरड कोसळलेली आहे। या सगळ्याची अधिक माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्या सोबत अनिश शेख, आपले प्रतिनिधी, थेट घटनास्थळावरून आपल्या सोबत आहेत। अनिश, काय परिस्थिती आहे आणि वाहतुकीवर या सगळ्याचा काय परिणाम झालाय? मागे 2 दिवसापासून लोणावळा, खंडाळा, बोरघाट या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे। या कारणाने जे दरडीचे सेल झालेले दगड आहे त्या पडण्याची घटना सुद्धा आता चालू झालेली आहे। काही वेळापूर्वी जे आहे ते दरडीचे जे दगड आहे ते 2 मोठे दगड तुटून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर पडले होते। परंतु हे दगड जे आहे ते सर्व्हिस रस्त्यावर आल्याने वाहतुकीला कुठल्याही प्रकारची जे आहे ते नुकसान झालेलं नाही। वाहतूक मुंबई पुणे एक्सप्रेसवरची सध्या सुरळीत आहे। सध्या जे दगड आहे ते बाजूला करण्याची काम एक्सप्रेसचे कर्मचारी करत आहेत। अगदी धन्यवाद अनिश, तू दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर पुण्यातली एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। पुण्यामध्ये भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झालेला आहे। पुण्यातल्या मजुरांसाठी शनिवार हा घातपात ठरलाय। पुण्यातल्या कोंढवा परिसरामध्ये संरक्षक भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झालाय। पुण्यातले जे बडा मस्जिद तलाव आहे या परिसरामध्ये ही दुर्घटना घडली आहे। अल्कन स्टायलस इमारतीची ही संरक्षक भिंत कोसळली आणि यामध्ये 15 मजूर ठार झालेले आहेत। अग्निशमन दल आणि एनडीआरएफनं बचाव कार्य केलं आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचं मुक्ता टिळक यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं। तर दुर्घटनेला हे बिल्डरच जबाबदार असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे। आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती अग्निशमन दलानं व्यक्त करण्यात आलेली होती आणि त्याच अनुषंगानं आपण जर बघितलं तर श्वान पथकाच्या मदतीनं सुद्धा कोणी अडकलंय का याची चाचपणी करण्यात येत होती। पाऊस सुद्धा सुरू होता, मात्र या सगळ्यामध्ये एनडीआरएफचे जवान असतील आणि त्याचबरोबर पुणे महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान असतील यांनी हे सगळे मृतदेह या ढिगाऱ्यातून बाहेर काढलेले आहेत आणि जे 3 जखमी आहेत त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल सुद्धा करण्यात आलेलं आहे। अद्वैत मेहता, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अद्वैत, आपण या सगळ्यामध्ये बघतोय की कारवाईचं आश्वासन दिलं जात आहे, सगळं ठीक आहे, मात्र जे मृत्यू झालेले आहेत त्याला जबाबदार कोण आणि या नेमके बिल्डर कोण आहेत हे दोन्ही, त्याच्याबद्दल काय माहिती मिळाली अद्वैत? अद्याप ही आपण हा वारंवार प्रश्न विचारला पुण्याचे पोलीस आयुक्त असतील किंवा पुण्याचे कलेक्टर यांना की ही जी बिल्डिंग आहे अल्काइन स्टायलस त्याचा बिल्डर कोण आहे, ज्याची ही कंपाऊंड वॉल पडलेली आहे किंवा पलीकडे जी कन्स्ट्रक्शन साईट सुरू आहे ज्याचा हा लेबर कॅम्प होता, परंतु त्यांची नावं जी ती अजून निष्पन्न झालेली नाहीत असं उत्तर कलेक्टर असोत किंवा पोलीस आयुक्त असोत यांनी दिलेलं आहे। परंतु ते दोघंही जबाबदार आहेत असं दिसतंय आत्ता संदीप, कारण ज्याची ही कंपाऊंड वॉल होती ती अत्यंत कमकुवत होती, निकृष्ट होती, सिमेंट कॉन्क्रीटची नव्हती, ती इलिगल होती असं दिसतंय। आणि ज्यांचा लेबर कॅम्प होता त्यांनी सुद्धा बांधकामाच्या बाजूला जे नॉर्म्स आहेत कशा पद्धतीने लेबर कॅम्प असावा त्याचे जे नियम आहेत सुरक्षेचे ते पाळलेले नाहीत, त्यामुळे दोन्हीही बिल्डर जबाबदार असं आत्ता प्राथमिकदृष्ट्या दिसतंय। असे संकेत देखील कारवाईचे कलेक्टर असोत किंवा सीपीने दिलेले आहेत किंवा मुक्ता टिळकांनी दिलेले आहेत, लोकप्रतिनिधी दिलेले आहेत। आता जी ताजी माहिती आहे त्यानुसार साधारणतः 15 मजुरांचा मृत्यू झालेला आहे, 3 जण वाचलेले आहेत, त्याच्यामध्ये लहान मुलं आणि महिलांचाही समावेश आहे। मुख्यतः बंगाल, ओरिसा, बिहार या भागातले हे मजदूर आहेत। जास्त संख्या ही बिहारमधल्या कटिहार हा जो भाग आहे तिथले हे बिल्डर आहेत। त्यांचे मृतदेह तिथपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिलेलं आहे। एनडीआरएफ तर्फे 4 लाख रुपयांची मदत जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आता कोल्हापूरहून निघालेले आहेत, इथं ते 2-3 तासामध्ये येतील। मुख्यमंत्र्यांनी देखील मुख्यमंत्री मदत निधीतून आर्थिक मदत देण्याचं आश्वासन केलेलं आहे, त्यामुळं यामध्ये जीव गमावलेले जे गरीब लोक आहेत आणि जखमी लोक आहेत त्यांना आर्थिक मदत ही एनडीआरएफ आणि महाराष्ट्र सरकारकडून मिळणार आहे। परंतु जसं इथले रहिवासी देखील सांगतायत की आपण वारंवार हा जो एरिया दाखवतोय या बिल्डिंगच्या चोहो बाजूनी अशा पद्धतीनं हा एक वाढीव एरिया म्हणता येईल जो अत्यंत कच्च्या मातीचा आहे। लगेच फरक लक्षात येतो संदीप, आता मी ज्या भागामध्ये उभा आहे तो सिमेंट कॉन्क्रीटचा आहे आणि हा जो आहे तो अत्यंत कच्च्या मातीचा आहे। चोहो बाजूनी बिल्डिंगच्या अतिरिक्त पार्किंगसाठी हा जो भाग आहे तो वापरला, तिथं त्या सगळ्या कार्स ज्या आहेत 4 चाकी आहेत त्या पार्क केल्या गेल्या आणि त्यांच्या बाजूनी ही 20 फुटाची इलिगल संरक्षक भिंत होती आणि स्वाभाविकपणे याचा दाब पडला, पाऊस होता, मातीचं सगळं काम आहे आणि या सगळ्याचा दाब पडला आणि गाड्यांसहित ही जी भिंत आहे
ती पलीकडे कोसळली जिथं या गरिबांची मजुरांची पत्र्याची घरं होती. ती घरं अर्थातच या सगळ्या 20 फुटी याचा मलबा किंवा जो ढिगारा आहे किंवा गाड्यांचं वजन ते सहन करू शकले नाहीत. त्यांच्यावरती खरं तर काळानेच गाला घातला आणि त्याच्या खाली रात्री 2-2:30ची 1-1:30ची वेळ असल्यामुळं झोपेत असल्यामुळं ते स्वतःला वाचवू देखील शकले नाहीत. लहान मुलं होती, महिला होत्या, या सगळ्यांचा जीव जो आहे तो गेला. केवळ 3 जण जे आहेत ते जिवंत वाचू शकले. अग्निशामक विभागाने 14 मृतदेह बाहेर काढले. एनडीआरएफची टीम 4:30ला पोहोचली, त्यांनी एक बॉडी जे मृतदेह आहेत ती काढली. 3 लोकांना जखमी जे आहेत त्यांना तिकडं रुग्णालयामध्ये आता पोहोचलेलं आहे. इथं कलेक्टर नवल किशोर राम ते इथं आलेले आहेत. पोलीस आयुक्त व्यंकटेश ते आलेले आहेत. महापौर काही वेळामध्ये पोहोचत आहेत. योगेश टिळेकर जे आत्ताचे आमदार आहेत ते आलेले आहेत. महादेव बाबर माजी आमदार आलेले आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील थोड्या वेळामध्ये पोहोचत आहेत. एनडीआरएफची टीम आपण इकडं बघू शकतोय, ज्यांनी हे रेस्क्यू ऑपरेशन केलं. अग्निशामक विभागाचे अधिकारी आहेत ते आपण बघू शकतोय. यंत्रणा सगळ्या पोहोचलेल्या आहेत. परंतु प्रश्न हेच आहेत की अशा पद्धतीनं या बिल्डरनी जी कमकुवत कंपाऊंड वॉल उभी केली त्याच्याकडं महापालिका प्रशासनाचं देखील दुर्लक्ष झालं. त्यांनी डोळेझाक केली. त्या बिल्डरनी देखील पैशापोटी हे वॉल बांधली, तो जबाबदार आहे. पलीकडं ज्याची बिल्डिंग सुरू आहे, जे आता आपल्या दृश्यामध्ये दिसतंय, त्या बिल्डरने देखील त्याच्या कामावरती जे हजर असलेले मजूर आहेत त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली नाही. त्यांना या बिल्डिंगच्या शेजारीच या कच्च्या घरांमध्ये राहायला लावलं. सुरक्षेचे नियम जे आहेत ते पाळलेले नाहीत. त्यामुळे ही बिल्डिंग आणि तिकडं तयार होत असलेली बिल्डिंग या दोन्हीमध्ये या बिचाऱ्या मजुरांचं सँडविच झालेलं आहे. त्यामुळं लेबर कॅम्प कसा असावा याचे नॉर्म न पाळल्यामुळं तो जो बिल्डर आहे तोही जबाबदार आहे. आणि अशा पद्धतीनं अनधिकृत कमकुवत ज्यांनी संरक्षक भिंत उभारली तो बिल्डर या बिल्डिंगचा तोही जबाबदार आहे. या दोन्ही बिल्डरवरती कारवाई करू असं आश्वासन दिलेलं आहे. नेमकी त्यांची नावं सुद्धा यंत्रणा ज्या आहेत, पोलीस यंत्रणा असेल किंवा कलेक्टर स्वतः सांगू शकलेले नाहीत. आणि इथले रहिवासी नागरिक ते सुद्धा म्हणतायत की हे सरळ सरळ दिसत होतं की हे इलिगल काम आहे आणि याच्याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पण दुर्लक्ष केलेलं आहे. ह्याचं फायर ऑडिट नाही. या बिल्डिंगमध्ये आग लागली संदीप तर चौबाजूनी पार्किंग असल्यामुळं फायरची गाडी सुद्धा फिरू शकत नाही. त्यामुळे ही लोक सुद्धा असुरक्षित आहेत. त्यामुळे आता हे बिल्डर, महापालिका यंत्रणा, हे सगळे विभाग यांच्यावरती कडक कारवाई होणं गरजेचं आहे. अगदी अद्वैत, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा, कारण या सगळ्यामध्ये दुर्घटनेची चौकशी करून कारवाई करणार असल्याचे संकेत पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबाबत स्पष्ट केलंय. मजुरांच्या झोपड्या सुरक्षित नव्हत्या असं सुद्धा जिल्हाधिकारी म्हणालेले आहेत. आणि या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत. चंद्रकांत पाटील आपल्यासोबत आहेत, महसूल मंत्री, आणि पुण्याचे पालकमंत्री सुद्धा चंद्रकांत पाटील आहेत. चंद्रकांत पाटील साहेब, आपण बघितलं की 15 मजुरांचा जीव गेलेला आहे. बिल्डरांची चुकी या मजुरांचं आयुष्य घेऊन गेलेली आहे. तुम्ही किती वाजेपर्यंत तिथं पाहणी करण्यासाठी जाणार आहात आणि कारवाईच्या संबंधी तुम्ही काय सांगू शकाल? ऑलरेडी विजय बापू शिवतारे राज्यमंत्री आणि बाळासाहेब बेगडे राज्यमंत्री तिथे पोहोचले असतील किंवा 5-10 मिनिटात पोहोचतील. मी कोल्हापूरहून निघालो आणि आता 12-12:30 पर्यंत पोहोचतो, पण दर 10 मिनिटांनी माझं कलेक्टरांशी कोऑर्डिनेशन सुरू आहे. अगदी ऍडिशनल कलेक्टर, महसूलचा ऑफिसर, त्याच्यानंतर एक पोलीस अधिकारी आणि एक पुणे महानगरपालिका अधिकारी, तिघांची समिती आम्ही घोषित करतो आहोत. आणि नेमकी घटना काय घडली, कशामुळे घडली, कोणाचा दोष, त्यात कोण जो दोषी असेल त्याला कोणालाही आम्ही सोडणार नाही, त्याच्यावर कारवाई करू. पण आता पहिलं ज्याला आपण राहत कार्य म्हणतो, मदत कार्य म्हणतो, ते महत्वाचं होतं आणि ते जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे. कारण सगळ्या डेड बॉडीज आणि जखमी बाहेर काढण्यामध्ये एनडीआरएफ आणि महसूल प्रशासन यशस्वी झालं आहे. आता या सगळ्यांचं पोस्टमार्टम होणं, बिहार मधील एकाच गावामधले बहुतांश आहेत ते, त्यामुळे त्या गावाची कम्युनिकेशन, त्या डेड बॉडी तिथपर्यंत पोहोचणं, या सगळ्यामध्ये प्रशासन धावपळीत आहे. एनडीआरएफच्या माध्यमातून प्रत्येकी 4 लाख रुपयाची मदत आम्ही लगेच घोषित केली आहे. त्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री सहायतासाठी प्रस्ताव तयार करतो. पाटील साहेब, या सगळ्यामध्ये आपण बघितलं पुणे परिसरामध्ये अनधिकृत आणि धोकादायक अशा प्रकारच्या अनेक इमारती उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्याचाच हे प्रत्यय आलेला आपल्याला दिसून येतोय. आता तरी सरकार किंवा पालिकेच्या माध्यमातून अशा प्रकारच्या धोकादायक आणि अनधिकृत इमारतींवर कारवाई होणार? आता नेमकं काय झालं आहे हे त्या आणि ते चौकशी म्हणजे महिनोन चाललेली चौकशी 24 तासात 48 तासात एक प्रायमरी निष्कर्ष काढू. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करू. आणि या निमित्ताने काही कडक नियम करावे लागतील का, की तुम्ही बघ मजूर आणले तर त्या मजुरांची काळजी कोण घेणार, त्यांची घरं, त्यांचं आरोग्य याचं कोण काळजी घेणार, या विषयात अधिवेशन सुरू आहे. सोमवार मंगळवारकडे सभागृहात विषय येईल.
आता सभागृहाच्या बाहेर मी यावर फार काही बोलणं बरोबर नाही. हं, हं. मी एवढंच म्हणेन की चौकशी समिती नेमली आहे. 24 तासात 48 तासात प्रायमरी रिपोर्ट येईल की कोणाची चूक, काय नेमकं झालं. आता पहिलं काम आपलं आहे की त्यातले जे वाचले हं. त्यांना चांगली ट्रीटमेंट मिळणं. हं. जो एक जण त्यातला जखमी झालेला आहे, हं, हं. जो बोलण्याच्या स्थितीत आहे, त्याच्याशी प्रशासन बोलते आणि त्यातून सगळी माहिती मिळते की कुठल्या जिल्ह्यातले आहेत, कुठल्या गावातले आहेत. हं, हं, हं. यात दोषींवर पूर्ण कारवाई होईल आणि यातून काही भविष्यातले नियम पण तयार होतील. अगदी पाटील साहेब धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलला त्याबद्दल. आपण बघितलं पालकमंत्री पुण्याचे चंद्रकांत पाटील आपल्या सोबत होते आणि या सगळ्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि याच प्रकरणाच्या या दुर्घटनेच्या अनुषंगानं या ठिकाणी जे दोषी आहेत त्यांच्यावर तर कारवाई करण्यातच येईल, परंतु मी आयुक्तांना ह्या देखील सूचना दिल्या आहेत की ताबडतोब या ठिकाणी या बांधकामाला वर्क स्टॉप ऑर्डर द्या आणि त्याप्रमाणे ते ऑर्डर देत आहेत. कलेक्टर आणि कमिशनर या दोघांच्याही माध्यमातून जे जखमी आहेत आणि जे मृत आहेत त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत देण्यात येईल. पण हे कोण जबाबदारी कोण आणि कारवाई होणार कोणावरती? पण या ठिकाणी जे दोषी आहेत त्याच्यामध्ये अधिकारी असोत किंवा बिल्डर असोत यांच्यावरती कारवाई होईल. नावं काही कळालीत का ताई आतापर्यंत? या ठिकाणी ही बिल्डिंग अगरवाल नावाच्या व्यक्तीची आहे एवढंच आतापर्यंत आम्हाला कळलंय. पलीकडच्या जी बिल्डिंग आहे त्या बाबतीमध्ये एक नाव माहिती आहे तुम्हाला? बोरा नावाची कंपनी आहे आणि मी आत्ता आपल्याला जसं सांगितलं तसं त्यांना वर्क स्टॉप ऑर्डर आता इमिजिएट आम्ही देतो. काम थांबवण्याचे आदेश दिलेत म्हणजे काम पालिकेचे अधिकारी ज्यांनी दुर्लक्ष केलं असेल कारण डोळा अशा पद्धतीने परवानगी देताना किंवा इलिगल त्यांची चौकशी होऊन त्यांची कारवाई होईल. सातत्याने आपल्याकडे अशी दुर्घटना घडतात. तर हर्षदा आपण पाहिलं या ठिकाणी काम थांबवण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत या ठिकाणी आणि जे कोणी बिल्डर आहेत या त्यांच्यावर ठिकाणी मी आपल्याला हेच सांगितलं की या ठिकाणी कुठेही कोणाचीही गय केली जाणार नाही, कारण यामध्ये अतिशय दुर्दैवी मृत्यू घडलेले आहेत निरपराध लोकांचे आणि म्हणून त्यांच्याप्रती देखील आम्हाला संवेदना आहे. ही कारवाई ताबडतोब करण्यात येईल एवढं या ठिकाणी मी आपल्याला आश्वासन देते. आपण बघितलं पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आपल्या सोबत होत्या आणि त्यांनी या सगळ्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे. अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अद्वैत, या सगळ्यामध्ये आपण बघितलं चंद्रकांत पाटलांची पण प्रतिक्रिया बघितली, मुक्ता टिळक यांची पण प्रतिक्रिया बघितली. कुठंतरी या दोन्ही बिल्डर यांची चुकी जी आहे त्यामुळं या कामगारांचा जीव गेल्याचं सगळीकडे येतं. आता या बिल्डरांच्यावर खरंच कारवाई होणार की दिखावा होणार हाही तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. काय सांगशील या सगळ्याबद्दल? संदीप, अत्यंत महत्वाची माहिती, ताजी माहिती आपण आपल्या प्रेक्षकांना देऊयात की जी बिल्डिंग आहे अल्काइन स्टायलस त्याचा जो मालक आहे त्याचं नाव निष्पन्न झालेलं आहे अगरवाल, हे स्वतः मुक्ता टिळक यांनी सांगितलेलं आहे. आणि पलीकडे जी कन्स्ट्रक्शन साईट आहे ज्याचे आता वर्क ऑर्डर थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत, म्हणजे जे काम सुरू आहे ज्याचा लेबर कॅम्प होता त्या बिल्डरचं काम जे आहे ते थांबवण्याचे आदेश दिलेले आहे. ती बोरा कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. त्यामुळं अगरवाल कंपनी ज्याची ही बिल्डिंग होती, ज्याचा कंपाऊंड वॉल होती ते अगरवाल आणि पलीकडं ज्यांचं काम सुरू आहे ते बोरा, अशी या दोन बिल्डर्सची एक प्रकारे नावं जी आहेत ती निष्पन्न झालेली आहेत, ज्याच्यावरती कारवाईचे संकेत हे पालकमंत्री असतील, महापौर असतील, कलेक्टर असतील किंवा पोलीस आयुक्त यांनी दिलेले आहेत. ही अत्यंत महत्वाची ताजी माहिती आहे की अगरवाल आणि बोरा असे हे दोन बिल्डर्स आहेत ज्यांच्या बेजबाबदारपणामुळे गलथानपणामुळे ही अद्वैत, या सगळ्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा कारवाईचे संकेत दिलेले आहेत. काय म्हणालेले आहेत घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर तेही बघूयात. कोलैप्स होकर उनके घर पे गिरेगा, इसका अंदाज़ा कंस्ट्रक्शन कंपनी ने लिया नहीं रहने वाले लोगों ने लिया. ये बहुत बड़ा जो एक इनअटेंशन या नेग्लिजेंस है ये इसमें सामने आ रहा है. उसके कारण से इतनी बड़ी घटना हुई है. मतलब 15 लोगों की जाने जाना मामूली बात नहीं है, बहुत बड़ी बात है. तो हम फिलहाल इसमें NDRF, पुलिस डिपार्टमेंट और हमारे जो अधिकारी हैं उनकी मदद से बॉडीज़ हमने रिकवर किए हैं. उसका पोस्टमार्टम हो रहा है. जो फैमिलीज़ थे वो कौन है, कहाँ से आए हैं, वो हमने पूरा एसेस कर लिया है, जानकारी ले ली है. इसमें मैक्सिमम बिहार और बंगाल के लेबरर्स हैं. गवर्नमेंट की तरफ से उनको मदद दी जाएगी इसमें CM रिलीफ फंड की तरफ से, और बाकी जो हमारे अपने NDRF के जो नॉर्म्स के हिसाब से सबको मदद करेंगे हम. लेकिन मेन वही है कि जो दुर्लक्ष्य करने वाले जो लोग हैं जिनका इसमें इनअटेंशन है वो हम इस पे देखते हैं.
आणि या सगळ्यामध्ये प्रत्यक्षदर्शी जे स्थानिक आहेत त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूयात. पुण्यामध्ये कोंढवा परिसरामध्ये जी दुर्दैवी घटना घडली तेव्हा आजूबाजूच्या परिसरातल्या नागरिकांनी देखील इथे धाव घेतली आणि त्यांनी मदत केली. आपल्यासोबत असेच एक नागरिक आहेत जे या घटनेचे साक्षीदार आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. तुमचं नाव काय? माय नेम इज़ यासिर अहमद. यासिर आप बताइए कि देर रात ये जब घटना हुई तो आपको कैसे पता चला? सर मैं 1:10 या 15 मिनट के करीब जो है मैं उस वक्त ऑफिस से ही जस्ट आया था. मतलब 10 मिनट पहले ही मैं ऑफिस से आया हूँ और मैंने ऑफिस से जाकर जस्ट कपड़े ही बदल रहा था. मुझे बहुत ज़ोर से आवाज़ आई. आवाज़ इतनी ज़्यादा ज़ोर से आई कि लगा कि कुछ हुआ है. तो मैं सडनली बालकनी में आया तो मैंने देखा है कि दो बच्चे नीचे चिल्ला रहे थे इमरजेंसी. तो मैं नीचे भाग कर आया तो इधर देखा मैंने कि 4 लोग जो बचे हुए थे जो अपने आप को बचा पाए वो नीचे थे और उन्होंने वो चिल्ला रहे थे कि बचाओ बचाओ. तो मैंने उनसे पूछा है कि और कितने लोग हैं. उन्होंने बोला है कि और भी बहुत सारे लोग हैं नीचे. तो मैंने तुरंत फ़ोन किया इमरजेंसी हेल्पलाइन पुलिस को और एम्बुलेंस और फायर आप ब्रिगेड इसी को. बिल्डिंग में रहते हैं? सेकंड बिल्डिंग में. आपको क्या लगता है, प्राइमा फेसी लग रहा है कि जो कंपाउंड वॉल आपकी बिल्डिंग का गिरा वो 20 फुट का था, वो शायद इलीगल था और वो उनके ऊपर गिरा, ऐसा लगता है? सर देखिए मैं तो इस चीज़ से आई डोंट नो मच अबाउट दैट बट हाँ एज़ फार एज़ लाइक अभी मैं देख रहा हूँ इस चीज़ को. मैंने रियलाइज़ किया कि आप भी देख सकते हैं कि ये जो है ये कंक्रीट है और ये जो है ये फुल सैंड है, ये मिट्टी है. और ये मिट्टी जो है ये बारिश की वजह से इतनी ज़्यादा नरम हो गई है और विदाउट सपोर्ट उधर आप देख रहे हैं कि कितना डेप्थ कितना ज़्यादा है. ऑब्वियसली बात है सपोर्ट होना चाहिए. वो दीवार का आप साइज देख रहे हैं, थिकनेस देख रहे हैं, वो कितना थिकनेस है. इतना थिकनेस है मैं एक लात मारूंगा तो वो टूट जाएगा. तो ये मिट्टी की वजह से जो क्योंकि है आपकी भी जान को खतरा है कि अगर यहाँ पे आग लगती है तो फायर की जो गाड़ी वो भी नहीं यहाँ पे घूम सकती. ऑफ कोर्स जान को भी खतरा है. और अभी तो कैसा है कि कार भी थे. अगर हो सकता है कि ये शाम में हुआ होता या पहले हुआ तो लोग भी होते हैं यहाँ पर और वो साइड के लोग भी उधर उनको भी नुकसान होता. लेकिन अभी कैसा है कि ये लोग जो थे जो नीचे में जो दबकर जिनकी मौत हुई वो तो बहुत ही यासिर, जब आपने चिल्लाहट सुनी, आप यहाँ पे आए तो क्या आप मदद कर पाए? बिल्कुल हाँ. हम नीचे गए, मेरे हाथ में भी चोट लगा. हम नीचे गए जितनी हो सकी, लेकिन मलबा इतना ज़्यादा हेवी था, इतना ज़्यादा डेब्री जो है नीचे पत्थर इतना ज़्यादा हेवी था कि हम लोग उसको नहीं निकाल पा रहे थे. मतलब हमारे पास कुछ इक्विपमेंट भी नहीं था कि हम उसको कुछ ये कर पाएँ. बट हाँ जितने लोग हम लोगों को दिखे ऊपर जैसे कि 4 लोग दिखे. एक बंदे को मैंने देखा इधर उनकी सांसें भी चल रही थी, मैंने देखा हाथ लगा के. लेकिन कैसा है कि वक्त लग गया उनको निकालते और उनकी भी जान जो है वो चली गई. आपण बघितलं त्याच इमारतीमध्ये राहणारे नागरिक सुद्धा त्या ठिकाणी काही प्रत्यक्षदर्शी होते. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघितलं. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.